व्हिडिओ चालू झालेली आहे. परत कालच्या त्या पार्टमध्ये म्हणजे आजच येतो बघा. आपण टॉप लेवलवर आलेलो आहे. तुमचा भाऊ तर काय बेस्टच आहे, त्याच्यात काही नाही. चला, आपल्याला नवीन बॅच भेटले बघा. हा बघा, मिस्टिरियस. मी आशा कॉइन कसं भेटतो हा बॅच? ओके, एवढा मिस्ट्री बॉक्स मी खरंच ओपन कर. हे बघा, अशा कुटाण्यांनी मला 5 भेटले. जर तुम्ही पाहिलं नसेल तर बघा कालचा व्हिडिओ, म्हणजे आजचा तर मागचा वाला व्हिडिओ. तर आज आपण सबवे सफर्स म्हणजे सॉरी, अरे बाबा माझे पाय चुकून फिरले, वाकडे झाले रे. हे पोलीसवाल्याला काय फालतूगिरी आहे पोलीसवाल्याची. हे मी खाली कसं आलो रे? हे काय मूर्खपण आहे. आता आपल्याला पळायला लागेल. लास्ट टाइम मी 25 किलोमीटर धावलो आणि त्या पोलीसवाल्याने मला पकडलं. थांबा बघतो परत काय. बापरे, त्या चपला तुम्हाला भेटलेच का? त्या चपला ज्याच्याने तुम्ही अशी ओ मित्रांनो, हे बघा, हे तुम्हाला येडे करण्यासाठीच बसले. तुम्ही जर माझं मागचे व्हिडिओ नसेल पाहिले तर तुम्हाला माहीत पण नसेल की मी वर्ल्ड म्हणजे जगात नंबर 1 पण आलेलो आहे ह्या गेममध्ये. हां, मला पूर्ण 1 तास न मरता थांबायला राहिलं. नंतर मीच बोर झालो आणि नंतर मीच स्वतःला मारून घेतलं. हे बघा, ह्याच्यात मी काही करू शकत होतो का? तुम्हीच सांगा. तुम्हाला माझ्या काही ट्रिक्स पण दिसल्या असतील. मागच्या व्हिडिओत तर मी खूपच माझ्या ट्रिक्स दाखवल्या. चला, आज मला शूज पाहिजेत तर भेटते आहेत. नेहमी ह्यांचे काय नखरे असतात माहिती आहे का तुम्हाला? शूज नसेल पाहिजे असेल ना नाही दे. माझी काही चुकी होती का? माझी काही चुकी नव्हती ह्याच्यात. ते शूज गेलं आणि तेव्हा मी उडी मारली आणि तेव्हाच ती ट्रेन माझ्या तोंडासमोर आली. आता तुम्हीच सांगा, माझी काही चुकी होती ह्याच्यात? आणि तुमची चॅनल शोधण्यात अजून एक वाट लावतो की मी त्या चॅनलमध्ये ना दुसरी भाषेत बोलायचं. ती कुठची पण असू शकते भाषा. चला, वाट लावली तसा पण विंचू चावला. विंचू चावला. मी ऐकले भीत्यामागे ब्रह्म राक्षस. हे खरं आहे का सांगा? ठीक आहे, मी पण चांगला खेळतो. तर मला सांगायचं आहे, आता मी घाबरतोय तर मला वाटते म्हणून माझ्या मागे तो पोलीसवाला लागलाय. कारण की लोक बोलतात भीत्यामागे ब्रह्म राक्षस. मी इग्नोर करतो. म्हणजे कधी कधी ते खरंच चांगल्या गोष्टी सांगतात, पण मला हे खरं आहे की नाही माहीत नाही, तर मी काही बोलणार पण नाही. तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो. ह्यांचे ना उडी मारायचे म्हणजे मी उडी मारतोय तर मला दम लागतोय आणि खाली जातोय तर मला थोडा वेळ लागतो परत रेंगायला. म्हणजे असं करायला, हां, असं रेंगायला मला दम लागतो. म्हणून मी वेगळ्या ॲक्टिव्हिटी करतो. माझे इन्स्टिंक्ट खूप भयानक आहेत. एक तर वेळ अशी आलेली ना, मी धावत होतो. मी ना 1000 किलोमीटर धावलेलो. त्याच्यानंतर काय झालं, अचानक म्हणजे बिना काही कारणाचं 8 वेळा काय आलं असेल, असे 6 4 तिन्ही बाजूनी
असे ऑब्स्टिकल आलेले. हे बघा असे असे किती आलेले माहिती? असे 16 आलेले. ते मी पार कसे केले मलाच विचारा. तेव्हा तर माझ्याकडे एकही चावी पण नव्हती. कालपासनं मी त्या 5000चं मिशन कंप्लीट करत होतो, पण मला काही भेटतच नव्हतं. अजून 3 ऑब्स्टिकल. 1 2 3. चल बघू काय भेटतं आपल्या नवीन मिशन. ठीक आहे. हे स्कोर बूस्टर काय असतं? मॅग्नेटने. ठीक आहे. अच्छा 2 मॅग्नेट घ्यायचे. आत्ता तर माझी वाट लागली मित्रांनो. हट. सॉरी बोलायचं नव्हतं. हे गेमचा आवाज ना अचानक म्हणजे बाजूचा आवाज जास्तच वाढला. काय बरोबर टायमाला मला गोष्टी भेटल्या. तुम्हाला पाहिजे तर मी माझी पूर्ण का धावतोय मी या पोलीसवाल्याशी त्याची स्टोरी पण सांगेल. फक्त मला एक टाइम कमेंट इनेबल करू द्या, नंतर मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटला हर्ट देईल. आणि मी हे पैसे कमवायचे म्हणून नाही करतोय. मला लोकांना दाखवायचं आहे की, कारण की तेव्हा माझं कोण कॉम्पिटिशनच नव्हतं. मला आता लोकांना माझे कॉम्पिटिटर बनायचं आहे. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा मी वर्ल्डमध्ये नंबर 1 आलेलो ना, तेव्हा मला 2 करोड कॉईन दिलेले. किती? 2 करोड. जर तुम्ही धावण्यात बघितलं ना, 2 करोड कॉईन कलेक्ट करण्यात तुमची वाट लागेल. आता मग अजून एक मॅग्नेट पाहिजे. देवा मॅग्नेट. जय हनुमान ज्ञानगुच्चा कपीस कापलो चालरे बलदामा जयपुत्र पंचुत मामा महावीर. मी माझी स्टोरी सांगतो. नको आता नको. त्याची एक वेगळी व्हिडिओ बनवू आणि त्याच्यात मी माझं सगळं सांगेल काय झालेलं. मी खूप गेम खेळतो, तुम्हाला माहिती आहे का? डी काहीतरी गेम आहे, DV काहीतरी होता. त्या गेममध्ये माझ्याकडे 4 लेजेंडरी ड्रॅगन आहेत. 2 तर सेमच आहे. स्कोर बूस्टर. अरे हां चला पाटत आहे शॉट. तुम्हाला कारण कळेल मी असं का स्वतःला मारून घेतलं. हे बघा ह्याचं कारण आहे. किती वापरू? 1 2 3. हेच आहे ना. परत मरायला लागेल. मजबुरी आहे. आपण ही टास्क कंप्लीट केलो ना, परत एकदा वर्ल्ड रेकॉर्ड करू. अरे यार 400 कॉईन काय येडा झालाय का? माझ्या मित्रांना विचार मला 400 कॉईन मी कधी कलेक्ट केले. पाहिजे तर तुम्ही ना व्हिडिओ परत बघा आणि सांगा मी 400 कॉईन किती मिनिटात कलेक्ट केलेले. आणि अजून एक गोष्ट, माझ्या व्हिडिओमध्ये कट नसणार. म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डच्या व्हिडिओमध्ये मी करू शकतो कट. माझं बॅकग्राऊंड इग्नोर करा. नका करू. तसं पण पीसफुल साऊंडच आहेत चिमण्यांचे. ओ येस. ठीक आहे. 400 कॉईन कसे कलेक्ट करू मला टेन्शन आहे. जर तुम्हाला कॉईन कलेक्ट करायचं असेल ना, ही पोगो स्टिक, जेटपॅक आणि मॅग्नेट बेस्ट आहे. बेस्ट. तुम्ही कॉम्पिटिशन नाही देऊ शकत. दुसरी गोष्ट, पोगो स्टिक तुमची लाईफ डेंजरमध्ये पण म्हणजे मी माझी घालतोच डेंजरमध्ये लाईफ. पण ही जी पोगो स्टिक आहे ना, ती खूप कामाची आहे सांगतो मी. मला एकदा मी पोगो स्टिक घेतली, नंतर मी एक जेटपॅक लावला.
पोगोस्टिकमुळे मला एकदा एक जेटपॅक भेटला. नंतर मी उतरलो. नंतर अजून एक ती स्टिक भेटली. नंतर काय झालं असेल मित्रांनो विचार करा. अजून एक जेटपॅक भेटला. मी डायरेक्ट 800 कॉईन घेतले. किती मिनिटात विचार करा. फक्त 2 मिनिटात मी 800 कॉईन घेतले. हा जो मी करतोय ना पूर्ण नशीबवर डिपेंड आहे. एकदा मी असंच मेलेलो मागच्या व्हिडिओ किंवा ह्याच व्हिडिओमध्ये, मला आठवत नाही. मी दनादन काम करतो, एका पाठी एक व्हिडिओ बनवतो. हा पाऊस शांत झालाय. किती चांगलं आहे. मला तर एक गोष्टीचं वाईट वाटतं की आता जे शहर आहे ना त्याच्याने खूप पक्षी प्राणी गेलेले आहेत, ते एक्सटिंक्ट झालेत. जसं की मालदोर पक्षी, तो किती सुंदर होता. तो तर नॅशनल बर्ड होता राजस्थानचा. तसं आमच्याकडे नको अजून काही बोललो ना तर सगळं रिव्हील होईल मला. ठीक आहे, आता आपल्याला ती पोगोस्टिक पाहिजे. नंतर व्हिडिओ मी संपवणार आहे. या सूर्यवंशी बाय. मी संपवते. सॉरी, मला पोगोस्टिक